नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. माझं नाव मंगेश आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन लर्निंग अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे एस-एम-सीचा एक प्रकार, तो म्हणजे चेंज ऑफ कॅरेक्टर. आता नवीन काय लोक आलेले असतील ते त्यांना हा इंग्लिश शब्द जरा जड झाला असेल, नेमका विषय काय आहे. तर चेंज ऑफ कॅरेक्टर हा प्राइस ॲक्शनचा एक पार्ट आहे. नाही तर काय जण म्हणत असतील की हे चेंज ऑफ कॅरेक्टर काय, कुठली स्ट्रॅटेजी, 90%, 80%, 70%, उद्यापासून प्रॉफिट, झिरो टू हिरो असल्यावाल्या कार्यकर्त्यांसाठी मी सांगतो. तर ही कोणतीही स्ट्रॅटेजी नाहीये, हा प्राइस ॲक्शनचा एक प्रकार आहे ज्याला म्हणतात चेंज ऑफ कॅरेक्टर. मराठी भाषेत समजायला जर गेलं तर त्याला म्हणतात आल्टीपल्टी. म्हणजे थोडक्यात मार्केट ज्या साईडला जात असेल, डाऊन साईडला, अप साईडला, तिथून मार्केटचा फ्लो चेंज होतो, मार्केट विरुद्ध दिशेला चालायला लागतं. ठीक आहे, त्याला म्हणतात आल्टीपल्टी. आपण म्हणूया त्याला, काय आल्टीपल्टी म्हणत नाही, त्याला चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणतात. आणि एसएमसीचा प्रकार, एसएमसी म्हणजे काय, स्मार्ट मनी कन्सेप्ट. थोडं फास्ट होत असेल तर माफ करा, कारण माझी बोलायची पद्धत अशी आहे. तर थोडं हळूहळू घ्यायचा प्रयत्न करू. आणि जे नवीन असतील त्यांनी एकच गोष्ट लक्षात ठेवा, स्ट्रॅटेजी वगैरे हे मार्केटमध्ये काम करत नसते. काम करते ती फक्त तुमची सायकोलॉजी. त्यामुळे हे जे मी बेसिक्स शिकवतोय ते एकदा समजून घ्या आणि नंतर तुम्हाला काय धिंगाणा घालायचा आहे तो घाला. प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट आणि प्राइस ॲक्शन शिकू. तर आता डायरेक्टली व्हिडिओला मी सुरुवात करतो. आणि हे तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल, हे आज मार्केटमध्ये आपल्याला एक कार्यक्रम बघायला भेटला अल्टीपल्टीचा. अल्टीपल्टी म्हणजे चेंज ऑफ कॅरेक्टर. आता चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणजे चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणजे मार्केटचं जे कॅरेक्टर आहे अपसाईडचं किंवा डाऊन साईडचं ते चेंज होतं, त्याला म्हणतात चेंज ऑफ कॅरेक्टर. डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करतो मी. सुरुवात करण्याच्या आधी आपली सीसी पेन्सिल आपण एकदा काढून घेऊया, एक मिनिट. ठीक आहे. तर आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो. थोडी स्क्रीन झूम करून घेऊया आपण. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला मित्रांनो, ठीक आहे, जो की आवडेलच, ठीक आहे, आवडला तर व्हिडिओला एक तुम्हाला काय करायचं आहे, लाईक करून टाकायचं आहे. लाईकच्या बटनाला म्हणजे क्लिक करा, एक लाईक करून टाका, जेणेकरून काय होईल, जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांना सुद्धा हे प्राइस ॲक्शनचं म्हणजे बेसिक नॉलेज तरी भेटून जाईल. आणि हे आल्टीपल्टी चेंज ऑफ कॅरेक्टर नेमकं काय. आणि त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करून टाका मित्रांनो. तर आता सुरुवातीला काय हे जे नियम आहेत, ठीक आहे, हे जे अल्टीपल्टी चेंज ऑफ कॅरेक्टर आहे याचे काही नियम आहेत ते मी तुम्हाला सांगतो. नियम काय असे कुठे लिहून ठेवलेले आहेत कुणी, तर माझ्या अकॉर्डिंग मला जे वाटतं ते नियम मी तुम्हाला सांगतो. तर त्याच्या आधी सगळ्यात पहिलं बघूया चेंज ऑफ कॅरेक्टर काय असतं. तर पहिला प्रकार असतो प्राइस ॲक्शन. ठीक आहे, त्यानंतर प्राइस ॲक्शन तुम्हाला माहिती असेल, हे काही इंडिकेटर बिंडिकेटर नाही आहे, प्राइसची जी मुवमेंट आहे त्याच्यावरून आपल्याला ट्रेड म्हणजे प्राइस ॲक्शन. त्यानंतर दुसरी कन्सेप्ट एस-एम-सी. आता ह्याच्यापेक्षा दुसरी सोपी भाषा मला माहित नाही प्राइस ॲक्शनसाठी. एस-एम-सी म्हणजे स्मार्ट मनी कन्सेप्ट. म्हणजे स्मार्ट लोकच म्हणू शकतो आपण त्यांना, ऑपरेटर, इन्स्टिट्यूशन आणि बँक यांचे स्मार्ट मनी कुठं असतात आणि ते कसे बाकीचे लोक लिक्विडिटी ग्रॅप, ऑर्डर ब्लॉक यानुसार कॅप्चर करून आपले ट्रेड करतात. तर त्याला म्हणतात स्मार्ट मनी कन्सेप्ट. आणि या स्मार्ट मनी कन्सेप्टच्या अंडर हा जो आपला आजचा म्हणजे टॉपिक आहे तो म्हणजे चेंज ऑफ कॅरेक्टर, CHOC. हा केमिस्ट्रीचा तुम्हाला फॉर्म्युला एखादा वाटत असेल, पण फॉर्म्युला वगैरे नाहीये. चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणजे समजा मार्केट जर वरच्या डायरेक्शनला चाललंय, हायर हायज हायर लो, हायर हायज हायर लो, हायर हायज हायर लो, हायर हायज हायर लो, एका पर्टिक्युलर लेवलपर्यंत गेल्यावर तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी मार्केटला एक रेजिस्टन्स आहे. ठीक आहे, या रेजिस्टन्स पर्यंत मार्केट गेलं. ठीक आहे, आता हायर हायज हायर लो म्हणजे मार्केट वरती गेलं, थोडं खाली आलं, वरती गेलं का, असं मार्केट काय असं रॉकेट सारखं जात नाही कधी. ठीक आहे, मार्केट असंच जातं. ठीक आहे, हायर हायज हायर लो, हायर हायज हायर लो करत मार्केट वरती गेलं. या रेजिस्टन्स पाशी गेल्यानंतर तुम्ही एक गोष्ट जाणवत असाल, या ठिकाणी काय होतं, मार्केट कन्सोलिडेट करतं. एखाद्या ठिकाणी एखादा फेक ब्रेकआउट देणार, लोक या ठिकाणी कॉलमध्ये एंटर करणार आणि मार्केट काय करतात, ते परत एकदा खालच्या डायरेक्शनला चालू होतं. लोअर लो लोअर हाय, लोअर लो लोअर हाय, लोअर लो लोअर हाय. ठीक आहे, म्हणजे इथे काय करतं, लोकांना एकतर फसवायची कामं. आणि या ठिकाणी हे जे ट्रेंड चेंज होतं मार्केटचं, म्हणजे अप ट्रेंडमध्ये मार्केट होतं, जे की कुठं झालं आता, डाऊन ट्रेंडमध्ये झालं. तर त्याला म्हणतात चेंज ऑफ कॅरेक्टर. आता हे वरच्या साईडचं दाखवले, खालच्या साईडचं पण असंच आहे. समजा या ठिकाणी मार्केटमध्ये एक मोठा सपोर्ट आहे. ठीक आहे, मार्केट खाली आलं, लोअर लो लोअर हाईज, लोअर लो लोअर हाईज, लोअर लो लोअर हाईज, लोअर लो लोअर हाईज. इथं मार्केटने काहीतरी नाटकी चालू केली, एखादा फेक ब्रेकडाऊन खाली दिला, लोकांनी इथं पुट घेतला, त्यांचे काय 100-200 रुपये प्रॉफिट, लोक खुश, लगेच मार्केट रिव्हर्स करतात. ऑपरेटर हायर हायज हायर लो, हायर हायज हायर लो, हायर हायज हायर लो. म्हणजे इथे काय झालंय, चेंज ऑफ कॅरेक्टर. म्हणजे मार्केट जे डाऊन ट्रेंडमध्ये होतं ते गेलं मार्केटमध्ये अप ट्रेंडमध्ये. ठीक आहे, तर सगळ्यात पहिलं तर हे सगळ्यांना क्लिअर असेल, नसेल क्लिअर तर एकदा परत मागं जा आणि परत एकदा बघा की अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंडमध्ये चेंज ऑफ कॅरेक्टर नेमकं काय विषय आहे. तर आता चेंज ऑफ कॅरेक्टर तर आपल्याला समजलं. तर आता आता तुम्हाला हे चार्टवरती सोपं वाटत असेल की नेमकं हे कसं बघायचं, काय बघायचं. तर त्याचे नियम सगळ्यात पहिले आपण एक 1 बाय 1 डिस्कस करू आणि नियमनुसार मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. तर आता या ठिकाणी मी नियम जरा बनवून ठेवलेले आहेत. तर हे नियम माझ्यानुसार आहे. तुम्ही ज्यावेळेस म्हणजे डिटेलमध्ये स्टडी कराल त्यावेळेस तुम्ही तुमचे सेपरेट नियम पण असतील, तुमचे काय एक्स्ट्रा तुम्हाला. डायरेक्टली मी तुम्हाला हे जे नियम दाखवले त्या नियम मधला जो पहिला नियम आहे त्या नियम पूर्ण घेऊन जातो. तर सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्ही बघितलं ट्रेंड काय चाललाय हे मार्केटमध्ये आपल्याला फाइंड करायचं. आता मी डायरेक्टली चार्टवरतीच दाखवतो.
आणि त्याचबरोबर हा आजचा निफ्टीचा चार्ट आहे. तर ह्या आजच्या चार्टवरती तुम्ही बघत असाल एक अल्टिपल्टी आपल्याला बघायला भेटले. तर आता सगळ्यात पहिल्यांदा जे पहिला नियम आपण होता की ट्रेंड काय चाललाय ते पहिलं बघायचं. आता मेजर ट्रेंड मस्त अप ट्रेंड चाललाय आपल्याला, पण मायनर ट्रेंड आता मी 5 मिनिटाची टाइम फ्रेम लावली आणि इथं जर बघितलं तर लोअर लो लोअर आहे, लोअर लो लोअर आहे, लोअर लो लोअर आहे, लोअर लो लोअर आहे. ठीक आहे, एवढं तर आपल्याला कळतंय ट्रेंड काय चाललाय, म्हणजे मार्केट खाली चाललंय का वर चाललंय. ठीक आहे, आता मायनर टाइम फ्रेमवरती ट्रेंड कुठला चाललाय, डाऊन ट्रेंड. ठीक आहे, म्हणजे मार्केट खाली उतरते आता. ठीक आहे, जिना खाली उतरते, लोअर लो लोअर आहे, लोअर लो लोअर आहे, लोअर लो लोअर आहे. ठीक आहे, एवढं तर कळतंय आपल्याला. तर आता त्यानंतर डाऊन ट्रेंड जर चालला असेल तर आपल्याला काय पाहिजे, एकाच सपोर्ट पाहिजे जिथून मार्केट अल्टिपल्टी मारेल. आता सपोर्ट आपल्याला मल्टिपल मार्क आहेत या ठिकाणी. जर तुम्ही बघितलं ना निफ्टीमध्ये, तर आता या ठिकाणी बघू शकता सगळ्यात पहिला तर हा सपोर्ट होता जिथं मार्केटने आधी पण खूप वेळा सपोर्ट घेतला होता. इथं बघू शकता पहिला मार्केटने या ठिकाणी रेजिस्टन्स मारला होता. रेजिस्टन्स घेऊन मार्केट 2 वेळा खाली आला होता. ठीक आहे, इथून त्यामुळे हा मार्केटमध्ये रेजिस्टन्स होता, पण जसा रेजिस्टन्स ब्रेक झाला हा सपोर्ट ऍक्ट झाला. ठीक आहे, त्यामुळे ही एक लेवल आपल्याकडे मार्क होती. त्यानंतर त्याच्या खालची ही एक लेवल, हा झोन होता पूर्ण मार्क. हा झोन का मार्क होता मार्केटमध्ये, तर तुम्ही सगळ्यात पहिलं जर बघितलं तर या ठिकाणी मार्केटने सपोर्ट घेतला होता. सपोर्ट घेतल्यानंतर जसं या लेवलला ब्रेक केलं तसं याला रेजिस्टन्स मार्केटने घेतला. ठीक आहे, रेजिस्टन्स मार्केटने घेतला, पण जसं रेजिस्टन्स ब्रेक केला परत मार्केटने सपोर्ट घेतला, त्यामुळे ही एक झोन आपण मार्क करून घेतली होती. आता तुम्ही या ठिकाणी जर बघितलं ट्रेंड आपला काय चाललाय, डाऊन ट्रेंड. ठीक आहे, डाऊन ट्रेंड चालल्यानंतर आपला रूल नंबर टू आपला काय आहे, या ठिकाणी महत्वाचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स मार्क करून घ्यायचे. ठीक आहे, महत्वाचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स. ठीक आहे, आता सपोर्ट रेजिस्टन्स मार्क करून घेतले तुमच्या समोरच मी तुम्हाला दाखवले. आता रूल नंबर 3, पहिले 2 रूल एकदम टिक मार्क काम 25 एकदम. त्यानंतर तिसरा सपोर्ट जवळ कन्सोलिडेशन. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, ठीक आहे, हे बघू शकता, हा थोडंसं झूम करतो. आता हे सपोर्ट किंवा रेजिस्टन्स जवळ कन्सोलिडेशन. आता मार्केट जे खाली पडतंय, ज्या प्रकारे मार्केट खाली पडतंय, तर हा जो सपोर्ट आहे, हा सपोर्ट असेल किंवा हा सपोर्ट असेल, त्या ठिकाणी आहे ना मार्केटने कन्सोलिडेशन केलं पाहिजे, नाही तर तो सपोर्ट पण ब्रेक होऊन जाईल. आता कन्सोलिडेशन म्हणजे कसं, आता या ठिकाणी मी तुम्हाला एक उत्तम उदाहरण द्यायचं जर झालं तर सगळ्यात पहिल्यांदा प्रिव्हियसली आपला सपोर्ट कोणता होता, हा वाला सपोर्ट होता. ठीक आहे, जो मी तुम्हाला मार्क करून दाखवला. आता तुम्ही म्हणाल हा पण सपोर्ट आहे, इथून अल्टिपल्टी मार्केटने मारली का नाही ते कसं आपल्याला समजणार. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा, लोअर लो लोअर हाईज करत मार्केट खाली आलं, तर इथं कन्सोलिडेशन झालंय का, कन्सोलिडेशन नाही झालं. इथं काय झालंय, मार्केटने सपोर्ट घेतला, वरती गेलं आणि परत एकदम ब्रेक केलं आणि मार्केट तिथं बंद झालंय, मार्केट क्लोज झालंय, 3:30 झालंय, मार्केट बंद झालं आणि दुसऱ्या दिवशी ओपन होऊन काय झालं, म्हणजे आज ओपन होऊन मार्केटने ब्रेक केलं, परत वर आलं, खाली गेलं. याला कन्सोलिडेशन म्हणतात का, नाही. त्यानंतर कन्सोलिडेशन रिअल काय असतं ना ते तुम्हाला या सपोर्टकडे कळलं. ठीक आहे, आता या ठिकाणी बघू शकता हा जो सपोर्ट आहे, इथं मार्केट जसं आलं तर इथं बघा मार्केट खाली गेलं नाही, वर पण गेलं नाही. या ठिकाणी बघू शकता एक कन्सोलिडेशन फेज मार्केटमध्ये तयार झाली. आणि कन्सोलिडेशन फेज बरोबर हा कोणता पॅटर्न आहे हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला काय सांगत नाही. इथे ठिकाणी बघू शकता 1 2. ठीक आहे, ह्याला 2 नाव आहेत ते तुम्ही सांगू शकता. आणि त्यानंतर इथं नेकलाईन आलाय ब्रेकआउट, आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता वरच्या साईडला तुम्हाला मुवमेंट कॅप्चर करायला भेटली. ठीक आहे, आता मुवमेंट कॅप्चर करायचं तर झालं, पहिले 3 नियम आपल्याला क्लिअर झाले. पहिले तर आपण बघत होतो ट्रेंड कोणता चाललाय. त्यानंतर दुसरी गोष्ट आपण काय बघत होतो ती म्हणजे सपोर्ट आणि रेजिस्टन्स मार्केटमध्ये मार्क करायचे. त्यानंतर तिसरी गोष्ट आपण काय बघितली, कन्सोलिडेशन पाहिजे. ठीक आहे, हे 3 गोष्टी तर आपल्याला झाल्या. त्यानंतर चौथी गोष्ट आपली महत्वाचा जो नियम आहे तो आपण बघू शकतो या ठिकाणी, जवळचा सपोर्ट रेजिस्टन्स ब्रेक झाला पाहिजे. आता या ठिकाणी जवळचा सपोर्ट रेजिस्टन्स ब्रेक झाला पाहिजे, त्याच्यात जास्त कन्फ्युजन नको, त्यामुळे तिकडे या पहिलं. जवळचा सपोर्ट रेजिस्टन्स म्हणजे मार्केटमध्ये ज्यावेळेस लोअर लो लोअर हायच्या क्रिएशनमध्ये असेल, अल्टिपल्टी मारायचं असेल तर मार्केटला काय करायला लागेल, जवळचा रेजिस्टन्स ब्रेक करावा लागेल. म्हणजे आता जवळचा रेजिस्टन्स कोणता आहे बघा, या ठिकाणी बघू शकता मार्केट अल्टिपल्टी मारताना इथं कन्सोलिडेशन करतोय ना, इथं कन्सोलिडेशन करतोय, म्हणजे हा काय झाला, रेजिस्टन्स लेवल. ही रेजिस्टन्स लेवल जशी ब्रेक मारू शकतो मार्केट, त्यानंतर तुम्ही तुमच्या रिसेंट जो लोअर लोचं क्रिएशन आहे त्या ठिकाणी तुमचं एसएल ठेवून या ठिकाणी तुमचं टार्गेट तुम्ही ठेवू शकता. ठीक आहे, ह्याला म्हणतात जवळचा सपोर्ट किंवा रेजिस्टन्स ब्रेक होतं. आता तुम्हाला जरा मोकळ्या कागदावर येऊन सांगतो. समजा आता हे मी डाऊन साईडला मार्केट चाललंय, हा लोअर लो लोअर हाय, लोअर लो लोअर हाय, लोअर लो लोअर हाय, इथं कन्सोलिडेशन झालं. ठीक आहे, तर हा जो रेजिस्टन्स ब्रेक होईल ना, तो जवळचा रेजिस्टन्स ब्रेक झाल्यानंतर आपण एंट्री प्लॅन करू शकतो. किंवा मार्केटमध्ये जर हायर हायज हायर लोचं क्रिएशन चाललंय, हायर हायज हायर लोचं, आणि या ठिकाणी एक मोठा आपला रेजिस्टन्स आहे, इथं जर मार्केट कन्सोलिडेशन करतंय, ठीक आहे, तर आपला रिसेंट जो सपोर्ट आहे ना तो सपोर्ट ब्रेक झाला पाहिजे या ठिकाणी, त्यानंतर आपण एंट्री करू शकतो. हा होता रूल नंबर 4. आणि बाकी काहीच नाही, सिंपल आहे. आता याच प्रकारची एंट्री आहे ना तुम्हाला अजून एका मी स्टॉकवरती पण दाखवतो. आता हा जो स्टॉक आहे तो आहे LNTचा स्टॉक आहे. आता LNTच्या स्टॉकमध्ये जर तुम्ही बघितलं तर चार्ट थोडा झूम करतो परत एकदा, थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो, जास्त एक्सप्लेन नाही करत, नाही तर जास्त तुमच्या डोक्याच्या वरनं जाईल सगळ्या गोष्टी. तर आता या ठिकाणी बघितलं लोअर हाय लोअर लो लोअर हाय लोअर लो लोअर हाय लोअर लोचा क्रिएशन करत मार्केटने या ठिकाणी सपोर्ट घेऊन मार्केट वरती गेलं. आता परत काय झालं, म्हणजे आज जर तुम्ही बघितलं ना मार्केट परत याच लेवलला आलं. गॅस लेवलला आल्यानंतर आहे ना, तुम्ही जर या ठिकाणी बघितलं, आता हे बघा हा चार्ट पूर्णपणे बघा, 5 मिनिटाची टाइम फ्रेम आहे. हो 5 मिनिटाची टाइम फ्रेम आहे. या ठिकाणी लोअर लो लोअर हाय, लोअर लो लोअर हाय, लोअर लो लोअर हाय, लोअर लो लोअर हाय,
आणि या ठिकाणी मार्केटमध्ये जे कन्सोलिडेशन तयार झाले ना, जो डब्ल्यू पॅटर्न तयार झालाय ना, ज्या नेकलाईनचा ब्रेकआउट झालाय ना, तो एक्झॅक्ट सपोर्ट जवळ नाही झाला, त्याच्यावरती झालाय. तर आता ह्या अशा गोष्टी पण होऊ शकतात, एक्झॅक्ट सपोर्ट जवळ पण तुम्हाला भेटणार नाही, किंवा एक्झॅक्ट सपोर्ट जवळ भेटेल किंवा थोडं खाली पिन मारून पण भेटेल. पण ह्या गोष्टी तुम्हाला ऍडजस्ट करायच्या, जसे जसे तुमची प्राइस ऍक्शन स्ट्रॉंग होत जाईल तसं तसं तुम्हाला या गोष्टी कळत जातील. नाही तर तुम्ही म्हणाल इथं सपोर्ट जवळ का नाही झालं, किंवा सपोर्टच्या वरती का झालं, खाली का झालं, या गोष्टी होत राहणार. ऍक्युरेट तुम्हाला कधीच काय भेटणार नाही. आणि सपोर्ट जवळ जर तुम्ही बघितलं ना, लोअर लो लोअर हायचं क्रिएशन जसं होतं, इथं झालं कन्सोलिडेशन चालू. ठीक आहे, या ठिकाणी बघा कन्सोलिडेशन म्हणजे थोडक्यात काय, डब्ल्यू पॅटर्न म्हणा, डबल टॉप म्हणा, किंवा डबल बॉटम म्हणा. डबल टॉप इथं होऊ शकतो वरच्या साईडला, डबल बॉटम खाली होऊ शकतो. तर या ठिकाणी कन्सोलिडेशन तुम्हाला बघायला भेटते. त्यानंतर नेकलाईनचा ब्रेकआउट बघायला भेटला, आणि त्यानंतर अजून एक एक मोठी रॅली तुम्हाला वरच्या साईडला बघायला भेटली. सेम अजून एक स्टॉक आहे, तिथं पण असंच झालंय. तो स्टॉक आहे टायटन नावाचा. ते आता तुम्ही जा स्वतः चार्ट वरती आणि तुम्ही स्वतः अनालिसिस करायचा प्रयत्न करा की टायटन मध्ये ही गोष्ट कशी झाली. ठीक आहे, आता मी तर तुम्हाला हे दोनच उदाहरण दिले. आणि यातला अजून एक महत्वाचा नियम जे सगळे लोक विसरणार. आता मी तर सगळी बडबड केली, हे तुम्हाला सांगितलं ही स्ट्रॅटेजी काय, स्ट्रॅटेजीच म्हणू आता ह्याला, दुसरं काय नाव देऊ आता. तुम्हाला हे सांगितलं हे कसं वर्क करतं, काय आहे प्राइस ऍक्शन. तर त्यानंतर एक महत्वाचा रोल, तो म्हणजे रूल नंबर 5, जो की असून नसल्यागत रूल आहे. तो म्हणजे हे काय 100% वर्क करत नाही, किंवा हे 100% वर्क करतं असं नाही, किंवा करत नाही असं पण नाहीये. तुमचा जो माइंडसेट आहे, त्यानंतर तुमची जी रिस्क मॅनेजमेंट आहे, त्यानंतर तुमची जी मेथडॉलॉजी आहे, त्यानुसार तुम्हाला हे यूज करायचं आहे. आणि ही कोणतीही स्ट्रॅटेजी नाहीये, हे प्राइस ऍक्शनचा पार्ट आहे. नाहीतर आडझोड तुम्ही उद्यापासून उठून याच्यावरती ट्रेड घेणं हे चुकीचं आहे. तुम्हाला स्वतःचा अभ्यास करावा लागेल, 2-3 महिने याच्यावरती द्यावे लागतील. त्यानंतर तुम्ही म्हणजे तुम्हाला ते नीट समजेल की नेमका हा काय प्रकार आहे. ठीक आहे, तर ही प्राइस ऍक्शनची एक कन्सेप्ट आपण क्लिअर केली. आणि तुम्हाला तेच लक्षात ठेवा, तुम्ही ह्या प्राइस ऍक्शनच्या ज्या कन्सेप्ट आहेत, म्हणजे त्या 100% काम करतील असं का नाहीये. कारण म्हणजे प्रोबॅबिलिटी असते, प्रोबॅबिलिटीचा चॅप्टर तुम्ही शिकला असेल. 1 रुपयाचा कॉइन ज्यावेळेस तुम्ही टॉस करता, एक तर काटा येईल नाही तर छापा येईल, दोन्ही पैकी एक येईल. दरवेळेस काटाच येईल, दरवेळेस छापाच येईल असं नाहीये. तसंच आहे, एखादी स्ट्रॅटेजी ज्यावेळेस तुम्ही डिप्लॉय करता, स्टॉप लॉस होईल, टार्गेट होईल, तुमच्या हातात काहीच नाहीये. फक्त तुमच्या हातात आहे स्ट्रॅटेजी डिप्लॉय करणं, रिस्क मॅनेजमेंट आणि तुमची मेथड फॉलो करणं. ठीक आहे, त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा. आता पीसीची चार्जिंग पण एकदम संपायला आली, काम 25 होईल. नाही तर व्हिडिओचा मी शेवट करतो. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो, तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून टाका, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. आणि त्याचबरोबर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करून टाका, सबस्क्राईब नसेल केलं तर. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. तुमचा दिवस शुभ असो.